सामान घेतलंय आणि इथं आमचं डेकोरेशन सुरू झालंय. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग आहे गणपतीच्या डेकोरेशनचा ब्लॉग. बघूया काय बनतंय. आम्ही मंडप डेकोरेटर झाले. आम्ही ऑर्डर घेतली. पैशाकडे आमचं डेकोरेशन सुरू झालंय. तिथं हे बघा, आता बॅलन्सिंगचा गेम झालेला आहे पण थोडासा वाटेल आहे. हे दोघं करतायत. फक्त 4 दिवस राहिलेत आणि आता आम्ही सुरुवात केली गणपतीला. पण फायनल डेकोरेशन तर लास्टच्या दिवशीच होणार आहे. काय कामाला येईल? शाळेचे तर आता आम्ही हे शाळेच्या स्टिक्स घेऊन काय करतो हर्ष? ऑपरेशन जी छत्री नीट लागली होती मम्मीने तोडून टाकली. तू बोललीस म्हणून ते असं तिकडे तुटली. याला टेप मार. कशाला? मास्किंग टेप देऊ का? मास्किंग नको देऊ. हा मास्किंग दे. सध्या प्लास्टिकच वापर, मास्किंग नको वापर. हो दुकानात नाही आपण भावा, घरी आहे माझ्या, वापरू शकतो हवी तेवढी. क्षण होणार आहे म्हणजे अजून फक्त लागलाय, अजून बनणार आहे. काय बनणार आहे फक्त ह्याला माहिती आणि ह्याला माहिती आहे, दोघांनाच माहिती आहे. आणि मम्मी तर आम्ही पावलं बनवतोय, देवी लक्ष्मीची पावलं. हे बघा अशी काहीतरी लक्ष्मीची पावलं बनवतोय आम्ही ह्याने. आणि रेड आहे, ग्रीन आहे आमच्याकडे. ते पावलं मी बनवलीत, आता अजून अशी मोठी बनवायची. काहीतरी झालं नाही अजून काही. काय येणार आहे ते तर सांगू शकतो. हर्षच्या बायकोसाठी घर बनवलं. ओ माय गॉड. घर जाते ह्या घरात राहील. बांधतायत त्याला. दादा हात लाव त्याला. अरे काढ, निघालं. याच्यात पण माझ्या OnePlus सारखाच विषय. रेड याच्यात पण रेडच दिसतो, म्हणजे वेगळा रेड. हर्ष ह्याच्यात पण रेड बघ ना, एकदम विचित्र दिसतो. आणि इथं समोरून असा तो डार्क आहे ना, ह्याच्यात पूर्ण लाल दिसतो, लाईट वाला सिंदूर टाईप कलर आहे. डिस्प्ले फॉल्टी आहे भाई. नीट लाव, नीट लाव. एक, दोन, तीन. ह्याचा बनवते का आता तू बाजूचा? आणि हे छोटे वाले. आलं गौरीची शॉपिंग करायला. काकींची गौरीच्या साड्या घेतल्यात आणि मम्मीने पण परत साड्या घेतल्या 2. एक आजीला, एक काकीला आणि एक स्वतःला. सासू सुना एकसारख्या साड्या घालणार. बघा मला तर हा कलर आवडला आहे, पण तिने सामान घेतलंय. आणि इथं मोदक घेते गुळाचे. डेकोरेशन करून भूक लागते म्हणून मी सामान घेते. कुरमुरे आणि चिवडा मिक्स करून भेल खायची. गणपतीच्या डेकोरेशनमध्ये भूक लागली तर मध्ये नाश्ता. सगळे सामान घेऊन आपल्या आपल्या घरी चाललेत.
एवढं सामान घेतलंय. एक काकींचं पण आहे. काकींच्या गौरी माझ्या हातात आहे. चाललो आता घरी. आता फांद्या बनवत आहे. तर तुम्हाला कळलं असेल थोडासा अंदाज बघून काय बनणार आहे ते. काय पाहिजे का रे वैष्णव? असं हा फुल लुक थोडासा आहे. तर आत्ताशी सुरुवात केली, अजून 2 दिवस बाकी आहेत गणपतीला. एक काम कर ना, ह्याला बघूया, हे पण बघूया. मी तेच तुला बोलतोय, 2-2 घेऊन आम्ही लाव. मैंने चुन लिया. बनतंय ते. अशी बनणार आहेत मिनी. नाही आवडलं म्हणून तो काढतो. काय आयडिया आता काय बघा. का काढतो काय माहिती. तोडतोय तू बघा, तोडतोय तू. काय बनवलं आता काय माहिती. हे पण हवंच आहे का? ती घुसली का? तर रात्री आम्ही जास्ती शूट नाही करू शकलो, कारण तुम्ही बघितलं ना, दादाला नाही आवडलं म्हणून दादानी तोडून टाकलं ते. पण रात्री दादानी काय केलं हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकते. चला, तर तुम्हाला दिसत असेल दादानी काय केलं रात्रभर. बेसला अजून जास्त सपोर्ट केला आहे, कारण कलर करायचं. तर त्याने टिश्यू पेपर घेतला आणि लावला आहे. पाणी आणि गम मिक्स करून त्याने टिश्यू पेपर केलं. इथपर्यंत केलं रात्री त्याने. आणि हे बघा, तुम्ही बघितलं असेल. तर आता अजून खूप काम राहिलं आहे. आता आमचं डेकोरेशन का थांबलं माहिती का, दादा आत्याच्याकडे गेला आहे. आत्याचं डेकोरेशन कम्प्लीट करतो आहे. म्हणजे हर्षदादा आणि दादा हे दोघं आत्याचं डेकोरेशन कम्प्लीट करत आहेत. आणि मग हर्षदादा इकडे येऊन आमचं डेकोरेशन कम्प्लीट करेल दोघं मिळून. मग बघू, चला बघू. आता परत एक नवीन सुरुवात होणार आहे गाईस. ही दोघं करते. फायनली डेकोरेशन झाले. आणि आता किती वाजलेत म्हणजे 4 वाजलेत, 4 रात्रीचे. आणि आता मी 10 वाजता गणपती घ्यायला जाऊ. फक्त लाइटिंग ही वाली लावायची आहे, मग डेकोरेशन इज डन. चुप बोत्रे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक्स आणि कमेंट्स करत राहा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय.